लीला, लीला तू काहीच का बोलत नाहीयेस? खरंच चुकून झालं अगं, सॉरी. अंतराताई, तुमचे काहीच चूक नाहीये. आणि असं म्हणतात, ज्याच्या नशिबात जे असतं ना ते होतच. लीलाच्या गळ्यातलं तुटलेलं मंगळसूत्र सिद्ध करतंय यांच्या संसाराचं काहीही भविष्य नाहीये. आई काय आलो बे. काय झालं? सगळं ठीक आहे ना? अंतराला परत चक्कर आली, बहुतेक पॅनिक अटॅक. काय? चल जावं लागेल. किशोर, थोड्या वेळाने अंतराला आपण तिच्या रूम मध्ये हलवूया बरं का? का आजी? का म्हणजे थोड्या वेळाने अभिराम इथं येईल, त्याला आराम करायचा असेल तर. आणि तसंही अंतराला आपण तिच्या रूम मध्ये हलवल्यानंतर तिची जास्त काळजी घेऊ शकू ना. आजी, ही खोली सुद्धा अंतरांचीच आहे ना, मग त्यांनी का जायचं खोलीतनं बाहेर? आणि काळजीचं म्हणाल तर जितकी काळजी आपल्याला अंतरांची आहे, एजेंना सुद्धा तेवढीच काळजी असेल ना त्यांची, किंबहुना त्याहून जास्त असेल. मी काय म्हणतो, आपण हे सगळं नंतर ठरवूयात का? डॉक्टर, काही काळजीचं कारण नाहीये ना? आहे. मी आधीही सांगितलं होतं तुम्हाला की जुन्या गोष्टी आठवण्यासाठी त्यांच्यावर एवढं प्रेशर नका देऊ. आणि जुन्या गोष्टींना एक्सपोज करण्याआधी थोडी काळजी घ्या. कधीही त्यांना पॅनिक अटॅक येऊ शकतो आणि हे सिव्हिअर होऊ शकतं. तरी सुद्धा सेम मिस्टेक कशी रिपीट होते? सॉरी डॉक्टर, मला असं वाटतं की अंतराईंनी त्यांच्या आणि एजेंटच्या लग्नाचा अल्बम बघितला म्हणून कदाचित. ओहो, हे होऊ नये म्हणूनच मी सांगितलं होतं ना, म्हणूनच मी वॉर्निंग दिली होती ना तुम्हाला. सॉरी डॉक्टर, चूक झाली आमच्याकडनं. आज जे घडलं ते पुन्हा होता कामा नये, नाहीतर पेशंटला धोका होऊ शकतो. अशा पॅनिक अटॅक्समुळे
त्यांची परिस्थिती अजूनही गंभीर होऊ शकते, त्यामुळे यापुढे काळजी घ्या. दिस मिस्टेक शुड नॉट बी रिपीटेड. ठीक आहे? पण अंतरा ठीक होईल ना डॉक्टर? हो, होतील त्या बऱ्या. मी त्यांना इंजेक्शन दिलंय. थोड्या वेळाने त्यांना जाग येईल आणि रात्रभरामध्ये तापसुद्धा कमी होईल. थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवत राहा त्यांच्या कपाळावरती. ठीक आहे? येऊ मी? येस, थँक्यू. दुर्गा, लीला इथं नाहीये तर तू तरी लक्ष द्यायला हवं होतंस ना. आजी, माझं लक्ष तर अख्ख्या घरावर असतं, पण लीला आई एजंटच्या खोलीत कोणाला येऊच देत नाही. असं जर वागलं तर इथे कोण येतं, का येतं, कधी येतं हे कसं कळणार? हा अल्बम इथं कसा आला? ते नाही माहित मला. लीला आईंनी ठेवला असेल. हो, कारण त्यांना सतत हे दाखवायचं असतं ना की अंतरांची मेमरी परत यावी, म्हणून त्या एकट्याच कशा प्रयत्न करतायत. त्या नादात त्यांनी केलं असेल असं. वा दुर्गा वा, काय मस्त ऍक्टिंग चालली आहे तुझी. मला माहिती हे सगळं तूच घडवून आणलंयस, पण तरी सुद्धा सगळं घडवून झाल्यावरही नामानिराळीयस. रेवती, तू किंवा दुर्गा दोघांपैकी एक इथं राहा, लक्ष द्यायचं. हो आजी, बसते मी. बर, काय लागलं तर सांगा.